आली ट्रेन आली मला. किधर आहे? अस्सी जा मने वैरे एकट्याने ड्रेसिंग मारले काय? हो ना आम्ही नांदेडला चालले तू गोवाला. गलत ट्रेन में चढ़ गया. मित्रांनो आत्ताच पोहोचलेलो. सगळी पुढे गेलेले आहेत फटाफट. परली वैजनाथ धाम. क्या बात है आगे आए. बघा कसं व्ह्यू आहे बघा. आलो 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 परली वैजनाथ. हा क्या बात है क्या बात है. मस्त कचकी बनवलंय बघा. करून टाकून बारीक रिक्षा गेलेले आहे आता. बारीक जरा मागे बाजूला काय बारीक नाही यार. आता आम्ही बसलोय टमटम मध्ये. टमटम तर बघू आता पुढं काय काय होत आता. हवा टाईट झाली आहे. वस्ताद आला दौलत वाघाला खूप जोरात प्रेशर आले. बघा मंदिर समोरच आहे. ते बघा मंदिर बघा मंदिर बघा. फोटोशूट करायला आलो आम्ही आता. कारला ना फोटो. गाईस दात घसत आहे. फिश राहिले रात बीस घ्यायची पिताव पाणी. इथून मंदिर भारी इथे सीन. आपण व्हिडिओ आपली बॅग आहे बघू. इथून पण आहे ना रस्ता मंदिराकडे. काय आहे तीर्थक्षेत्र. जाऊन देत नाहीत का कोणाला? तिथे जाऊन नाही देत कोणाला. हा हे आपले मित्र आहेत योगेशजी बरोबर ना. योगेशजी इकडूनच राहणार आहे. परली वैद्यनाथचे करता आपले हे बघा. हे मंदिर इथं अख्खा व्ह्यू आहे. ज्योतिर्लिंग मंदिर आणि अख्खा इथे तीर्थक्षेत्र. इथं पाणी आहे तिथे. शनी मंदिर हे खूप झाला डेव्हलप नाही का. आम्ही परत एक रिक्षा गेलेली आहे. आता योगेशजींच्या घरी जात आहोत. 1000 रुपयासाठी बसायला गाडी.
पॉवर बँक मोबाईल म्हणत माहिती पॉवर बँक चार्जिंग कर मोबाईल हा योगेशजींच्या घरी आलोय आता बघा. आता चॅलेंज झालं. पुढे पुढे काल रात्री चॅलेंज केला. भाई हरले पण तो ऍक्सेप्ट नाही करत. तुम्ही सूर्य नमस्कार मारून दाखवा ना. दाखवतोय तू ऍक्सेप्ट नाही करत. एखादी बॅग गिफ्ट भेटेल त्याला. मारा ना. मी काय एकदा तुमचे दम नाही उत्तर बेकार आहे शिक्षण कसे हे दाबलं तुझ्या 2 मिनिटं वामन तो होते. ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ तुम्ही बोलली गेली मी एक मारून दाखवीन तशी मारायची अशी बोलली गेली का नाही गेली? दाखव ना मारून पैसे तुम्ही मारून दाखवा ना मग ते मारतील ना मला तशी. नाही मारा पैसे तर आणून तुम्ही पॉस्चर तर दाखवा तुम्ही. तूच वाय सांगायची देते गाणं पडली. हा पाडले हे तिकडं गाणं पडली. नाही मध्यवर्ती नारायण संध्यासन संध्यविष्टे केयुवान मकर कुंडलवान किरीटी नारी हिरण्य बपो. अजून थोडा चुकला पहिले दिन चुकले मला बोललं नाही. गुडघे टेकलेले आहेत. नाही गुडघे टेकायचे नसतात. गुडघे टाकायचे. 5 मिनिटं थांबा. त्याला असं आहे. पण नाही पहिलं लावायला 10 मारतो जाऊ. आता 20 वरनं 10 वर आले. 20 मारता पहिलं बरं. 50 मारा. हा? 50 मारा. 50 नाही 20 ची बोल गेली ना तिने 20 काल मारता. 50 बोलले होते. चॅलेंज केले ना. काय त्यावेळेला आम्ही चल. आहे यांचा सर्च जाहीर सत्कार करतो. हे टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा रे, टाळ्या वाजवा तुम्ही. वेल डन. तालियां होनी चाहिए यार हमारे लिए. हे जिरसेल आपल्याला शिकवतो नाही का. शाबास. सुरेश मोबाईल जरा लागत नाही तुझे. मुझे क्यों तोड़ा? यावेळेला सुरेश करोला शिरसाचा वाला होता. कोणला मान्य राहत राहुल पैसा जर आम्ही तसा पैस लावा फक्त काय भाई पैस काय पण करा. तुम्ही काम करा फ्री मी नाही केले का. आता दम लागला बा. तरी होणार नाही. ओल नाही होत. काय सोपं आहे त्या 2 हात बोललं अच्छा. हे 50. हा चल कर चल. नाही होणार. शिरसाचं ना कर चल मी 5 रुपये देतो कर. 5 रुपये राहुल हवे 10 रुपये दिले का. उत्तरची किंमत बघा किती आहे. ए 5 रुपये 10 रुपये देते तो. शिरसाचं घेऊन दाखव ना. केलं ना मी कसं शिरसाचं. कसं हे आत मिटायचं बस झाला याच्यावर 2 मिनिटात रान मी तसं हा, कर मग. नको करू. रान का नाही भिंतीला टाकायचं नाही. भिंतीला टेकणार अच्छा. मार लागून ठेवा. पैत बघा तुम्ही मजाक मध्ये अब्दुल रजाक आउट करत राहिलाच नाही. ऐसा कोई चीज नहीं दोनों चौधरी कर नहीं सकता. के माच कमारे करेला चला 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 कमारे करेला चला चला. कंबर डान्स करते तुझी. हाँ क्या बात है. ये परफेक्ट शीर्षासन था पर. ठीक है ठीक है महाराज हो गया पैसा वसूल हो गया. ये तू ब्लॉग में आपसी पिछले या चल ये डबल बेडशीट डबल कुछ ब्लॉग नहीं बनवेल. अब देख तू अब तू गया बेटा अब तू गया देख. बोला ओम सूर्याय नमः. आता तिकडे बघत असते बरोबर नाही.
बैगन बरोबर होती. आज एक काय चुकीली तुम्ही थोडं डोकं पण नाही टेकलं, मी तर डोकं टेकलं, छाती पण टेकलेली. डोकं टेकायचं म्हणजे पूर्ण नाही टेकायचं, जमिनीला टच करायचं खाली. छाती पण टेकायला लागतं. ही सगळ्यांना लेवल होली पाहिजे. खाली टेकायची टच करायचे असते. आता तुम्ही हात पण नाही मागे धरलेले, हात ते मागे धरले असं तिथले हात इथपर्यंत आलं ते पण नाही केलं ना, मनाची होतं असा पडे माझा होता ना. चले जा. ये देखो बस माहिती बॉडी आहे. डी लागून ये देखो वार्म अप हो रहा है दौलत चौधरी जी का. बस बस तुम्हारी हवा टाइट हो गई एक में ही. हाँ हाँ क्या बात है. फंडी चायना माली आपली सामने टेकणार होऊन जाऊन दे, चॅलेंज होऊन जाऊन दे. दोघं करा चला, बघू कोण जास्त करते. है राहुल जी करता ग. यो इंग्लिश वाला सपाट मारतात. उठत नाही उद्या माझी मायला पैसा झाला. काय म्हणतात, कमी ठेवा बाबा. जास्त लांब जातो. असं काल असा तिकडे माझं लाल इथे किती दम लावतो, दम लावतो. लगेच दम आला बघ ना. तीन. चार. असं वाटतं 100 मारले बघ ना. बंद होतं ना ते. 5 6 व्हिडिओ वाटते याचा गुरु वाली शिष्य वाटते याचा. 9 10. दम निकल गया. तू अपनी बाजी खेल चुका है केदारनाथ, अब बाजी मेरी है. पाय बाजूला होतो. पुण्याला मागे उठल्यावर ये देख असली असली. Thanks. Love you. Forever. तयारी वगैरे होऊन नाश्ता वगैरे झालाय अख्खा. आता निघालोय आम्ही मंदिराकडे. पायी जवळच आहे मंदिर. हे बघा मनीष जी, बघा काय कांड केलेलं आहे मी. पॅन्ट आणायचा विसरलो ना, बघा जीन्स घातले कुर्त्यावर स्पोर्टची उठा. नाक करते काय. बघा किती मस्त झालाय, नुसतं वादलच वादल. काय काय कुठं आहे काय. 4,800 व्हायले सगळे गाडीचे. साडेचार. मग आता हे तीर्थ आहे, इथं पाण्याचा प्रभाव कमी आहे बघा. ते साफ करायला पाहिजे ना. और वाल भी करायला फुलला. कधी पण असेल 20-30 फूट असेल ना. किती मस्त बसलेत बघा ते. आम्ही जात आहोत बजरंगबलीच्या मंदिरात. पैलवान मंडळी आणि बजरंगबलीचं मंदिर मिस करेल ते कसं होईल मित्रांनो, तुम्हीच सांगा कसं होईल. कसं दिसतंय कुर्त्यात ते सांगा तुम्ही नक्कीच. हा वाघ आलाय वाघ. आहे रे कालांतराने पाय पडला का नाही. पाणी बनव परिणाम. दरवाजा आहे चक्रव्यूह आहे तो. इथे दरवाजा इथे भोर असतो भोर. हा पाणी वाहतो का.
हा पाणी वाहत नाही. असे दरवाजे आहेत का? अंबाजोगाई पुणे अंबाजोगाई डोंगरचे काय करतात. किती फूट झाले खाली? नाही यार हे काय गणपतीच्या वेळेस काढतो गणपती हा इथपर्यंत येते पाणी वरच्या पायऱ्या. गणपती सगळे आम्ही त्याच्या विसर्जन करतो. दूध काढावं लागतंय आपल्याला आता. हे बघा हे मंदिराचा मागचा व्ह्यू आहे. प्लस ज्योतिर्लिंग टेम्पल बघा इथं लिहिलेलं आहे ज्योतिर्लिंग. मागचा व्ह्यू आहे. जे मागच आहे तीर्थक्षेत्र. इथून बघा एंट्री आहे. राजस्थान मध्ये मोर असतात. बजरंगबली आहेत नाही गणपती बाप्पा. पहिलं आपले जे इथे अभिषेक पूजा हे आहे सगळे इथे होते सगळे. हा म्हणजे अभिषेक आता पण तुला अभिषेक पूजा आहे तुझी तर इथं होते सगळं. असं आहे का? डस्टबिन वगैरे असं नाही लागलं? प्राचीन मंदिर आहे बघा. शिवलिंग आहे इथं महादेवांचं दिसत असेल ते. अंबाजोगाईला निघालते 5-6 सोडल्या त्याच्यातली एकच शिळी अंबाजोगाईला गेली. बाकी मेल्या. बाकी जर शेली सोडलेली तर अंबाजोगाईला निघलेली डायरेक्ट. बोल काय बोल होता. अंबाजोगाईला निघते तुम्ही. अंबाजोगाई डोंगर तू काय हे जे मंदिर आहेत 30 किलोमीटर मध्ये हा ते सगळे गुफा म्हणजे एक टाईप आहे ना. गुफा टाईप आहे अख्खी. हा रस्ता हा तिथून आतमध्ये जाऊन दाखवू का थोडा. जाऊ दे. बिहारी मार्ग आहे तो सांग. हा बिहारी मार्ग आहे तो. भुयारी मार्ग आहे. तो काय आहे वगैरे तो ते सगळे दरवाजे खूप आयकॉनिक व्ह्यू आहे. कुठे कुठे इथे झाले. बघा खूप सारे गुफा आहे तिथं. हे पण लागतील कालचे. हा सगळे हे दरवाजेच आहेत ते. खूप सारे दरवाजे बनवले. तिथं आहे ते आजी बसलं तिथून एक गुफा निघते. भुयारी मार्ग आणि खूप सारे आहेत. खालते आहेत तिथे आहे बघा एक तिथं आहे. तिथे एक आहे तिथे एक आहे. ते आता ते झालं असतील नाही का. माती पडली असेल तिथं दुर्वस्थ झालं असेल अख्खा ते. आता जाणं मुश्किल आहे पण 30 किलोमीटरच्या गुफा. कसं आपली प्राचीन संस्कृती बघा ना. किती काय इंजिनियर असेल तेव्हा त्या टायमाला काय आर्किटेक्चर केलं असेल. एवढं डेंजर माइंडसेट तिथे बनवलंय बघा. असं कोण विचार करू शकतो की मंदिराच्या मागे असं आर्किटेक्चर इथून गुफा बनवतील. कोण करू शकते. आपला काल सोडू शकतो. आपला धर्म खूप मस्त आहे. असं काय ड्रोनची तुम्हाला माहित आहे का ड्रोनच्या बद्दल? नाही मग काय काय कुठला ड्रोन सांगतो? कुठला सांगता तुम्ही. मंदिर इथंच आहे हो. हे बघा एक गुफा. इथून अजून किती लपून गुफा असतील बघा ना तुम्ही. एक तिथं झाली. अजून भरपूर गुफा असं बनवलं दुर्वस्थ झाले आहेत ते आता या टायमाला. आता इथे बजरंगबली यांचं मंदिर आहे. आता एक रस्ता इथून निघतो. वाह 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 दौलत जी क्या क्या क्या. हा हा किसले तयार हो. हा फोटो संपत नाही ना. अरे आपला ट्रान्सफर व्यवस्थित झाला नाही. या पूर्ण बोलल्यावर कारा फोटो. कॅमेरा लागले बघ इकडे. हा तो कॅमेरा लागला कॅमेऱ्यामध्ये बॅकग्राऊंड सांगणार आहे. आहे का? हो. हे बघ
श्रीशैलम ज्योतिर्लिंग आहे कुठला हे आपलं हे नाही सांगत नाही हे ज्योतिर्लिंग नाही हे ज्योतिर्लिंगाचं हे असं हे बनवलंय बघा. उज्जैन महाकालेश्वर तिथे हे आता बरं का पहिल्या वस्तू आहे हे तिथे श्री ब्रह्मेश्वर, जुन्या काळात श्रीशैलम मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेश. हे कुठं? हा आंध्र प्रदेशचा आहे. हा मध्य प्रदेश उज्जैन. हे बघ श्री ओमकार मंबलेश्वर. बघा किती मस्त बनवलंय. मंदिराचे ठीक माग दिसते का पिंड बघा. नाही ना तसा नाही. इथून एक द्वार येतो. भाऊ चला या. राहू या काय दिलं तर वाचा ना. नाही ना समजत मी वाचायचं मग लगेच केला शपथ केली व्यवस्थित समजून येत नाही ना. अरे याला र वाचल का काय वाचल, रू वाचल का काय वाचल. किती मस्त बनवलंय बघा. आर्किटेक्चर बघा तुम्ही, आर्किटेक्चर हे कोण आताच कोण बनवलं असे हे सर्व. इथून आपल्याला जाता येईल का? हा सीड्या बघा, उंच सीड्या आहेत. तेव्हा वाकून दर्शन घ्यावं लागेल. अरे बापरे किती मस्त आहे बघा. ओम नमः शिवाय. जायचं रस्ता तिथून येत आहे. हे आधी अगोदर जुन्या पायऱ्या हे बघा भीमाशंकर ज्योतिर्लिंग. म्हणजे हे पूर्वेकडे दिशेकडे हे आपले ज्योतिर्लिंगाचं प्रतीक आहेत सगळे. तुम्ही बघा स्वरूप स्वरूप सर्व काही बनवलं इथं मस्त एक नंबर. आपली इथंच आपला इथंच आपलं 12 ज्योतिर्लिंग पूर्ण झालं. कल्लेश जरा वेगळेच बनवलं बघा. जय श्री शंभो. मी इथे हे सर्व एक्सेप्ट नव्हतं केलं तर मला माहित नव्हतं इथे हे सर्व आहे. पण आता नशीब एवढं हे झालं की सर्व बघायला भेटते आपल्याला. बघा 12 ज्योतिर्लिंग यात्रा इथेच पूर्ण होईल वाटतं आपली. हे बघा श्री केदारेश्वर. श्री केदारेश्वर आपले केदारनाथचे वाटतात मला. केदारनाथच प्रतीक आहे वाटते. ओम नमः शिवाय. इथे बघा श्रीपती वैजनाथ त्यांचं सुद्धा ज्योतिर्लिंग बनवलंय. तिथं भरजी बसलेले आहेत पंडितजी. दिसत आहे का? तिथं जाऊनच दाखवतो आपण. बजरंगबली आपले नाही गणपती बाप्पा आहेत आपल्या. सॉरी चुकी झाली चुकी. हा एक रस्ता होता आता इथून मंदिराकडे. आपले श्रीपती वैजनाथ जी बसले तिथे. हे इथे लग्नाचा हॉल आहे वाटतं. हा दर्शन मंडप, लगीन वगैरे होत असतील इथे. आता दिसत आहे काही मुंडे गुट्टे परिवार आपले सहर्ष स्वागत करत आहे. दर्शन मंडप, मंगल भवन, धर्मशाला. हे आपलं इथं धाम श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान. मग आता सर्व काही अवेलेबल आहे इथे. सर्व काही उपस्थित आहे. टॅक्सी, रिक्षा वगैरे वगैरे वगैरे. हे बघा इथे वाहनाचे प्राइस आहे. तिथं तुम्ही बघू शकता. मी झूम करतो. सर्व काही खूप स्वस्तात आहे. तुम्ही एकदा नक्की विजिट करा.
अरे बघा चप्पल स्टँड पण आहे इथे. आता आपण आपली बुटा ठेवू जरा. घेऊ ना बरोबर. परली वैजनाथ 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग आहे आपले. एंट्री येते. भैया बनवला बा आपल्याला. आता आपण या रस्त्याने इथून त्या गेटने घुसलो. आता इथे पण एक गेट आहे बघा. तर त्याला बॅग ठेवायला सांगितले लॉकरमध्ये. इथेच लॉकर पण आहे बघा. इथे काय काय उपस्थित आहे. दर्शन पात्र, विक्री स्टॉल, मूल्य, हे तिकीट वगैरे आहेत. हे बाहेर निघण्यासाठी एक मार्ग आहे. हे बघा अजून एक मंदिर आहे इथं. श्री वक्रेश्वर मंदिर, वीरशैव समाज परली वैजनाथ. हर हर महादेव, हर हर महादेव. कुठला तालुका आहे की तालुका कुठला आहे की आमच्या माणसाने मनावरलं तर येईना त्याने असा आवाज दिला. धन्यवाद. कोटी कोटी वैजनाथाचा खूप आशीर्वाद. बघा इथं आदी शंकराचार्यांचं मंदिर पण बनवलेलं आहे. मुले चालती पंढरीची वाट. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. 10 ते 12 लाख पब्लिक आळंदी ते पंढरपूर पायी डवरा. गडी असो बाई असो माऊली माऊली चला चला चला. तेल डवरा कार्तिकीला पंढरपूर ते आळंदी. आता पेरायलो पुन्हा निवड घेऊन इथं येतात. हा तिकडच निघालेत म्हणे हे माऊली. धन्यवाद धन्यवाद. अजून पब्लिक गेली नाही पंढरपुरात. 12ने पब्लिक महाग आहे तर दाटी 4 तास लागली म्हणा भारी. कालच विचारलं मी नाशिकचे परवासी. ते म्हणले 4 तास भारी. देव सांभाळून नेतो आणतो. फक्त काम त्याचं करा. सत्य इमानदारीनं चला. बिगर तलपी रहा. माल करी रहा. बस. हार हार महादेव, हार हार महादेव. जरा आवाज द्या. हार हार महादेव. अगास झालं काम. श्री नागनाथ. असं दिसतंय इथे. हा मंदिराचं एक्झिट आहे. दर्शन करून इथून बाहेर यावं लागतं. आता हे श्री सोमनाथजी यांचं ज्योतिर्लिंग आहे बघा. मंदिराच्या आतून शूटिंग अलाउड नाही आहे म्हणून बंद केलं तर मी. याचं मंदिरचा आतमळचा व्ह्यू आहे सगळं. लाईन श्री वीरभद्रजी यांची प्रतिमा आहे तिथे आणि लाईन जाते इथे दर्शनाला हक्क. असं आहे. हे श्री काशी विश्वनाथ यांचं ज्योतिर्लिंग आहे इथे बघा. इथून असं एंट्री आहे आणि तिथं आतमध्ये मेन ज्योतिर्लिंग आहे. तिथं मी दाखवायला तर दाखवू शकतो पण नाही दाखवायचं मला. तुम्ही पण या, व्हिजिट करा, सर्व काही बघा. ते ब्लेसिंग्स तुम्हाला इथेच भेटतील. मी दाखवून खंडित नाही करायचं मला काही. बघा व्हिडिओ बनवायचं अलाउड नाही आहे इथे. हे बघा
हे बघा, हे श्री त्र्यंबकेश्वर यांचं ज्योतिर्लिंग इथं आहे बघा. हे बघा सर्व बसलेले इथे. श्री नारद मुनी यांची प्रतिमा आहे इथे बघा. श्री वरुणेश्वर यांचं पिंड आहे दादा. इथे काय आहे, श्री घृष्णेश्वर अजून एक ज्योतिर्लिंग बघा. हे बघा श्री वैजनाथ मंदिर परिसरात कुठेही फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी अलाउड नाही. काही अलाउड नाही तरी पण मी तुमच्यासाठी रिस्क घेऊन तुम्हाला सर्व काही दाखवतोय. यात बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तिथे बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तर आता फोटोशूट चालू आहे. तर जरा आपण जरा वेळ इथं बसूया, फील करूया, मेडिटेट करूया जरा मंदिराला. निघलोय आपण आता. इथे बघा अजून 2 ज्योतिर्लिंग आहेत बघा. हे श्री रामेश्वरम नंदीजी, रामेश्वरम रामेश्वरम जी. हे श्री नागेश्वर, श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग. आता गाडीत कर निघत आहोत. एक एंट्रन्स असं एक्झिट. एक्झिट द्वार इथून आहे. हा तो एंट्री द्वार होता. श्रावण महिना अजून हेच तर नाही झाली की ट्रीट केलंय तर उठा वगैरे घातलाय. तर इथून चाललंय काय साईड. ओ महाराज फोटोशूट चालू आहे म्हणून तर काय करायला लागेल. दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. अख्खं मी तर दर्शनाला तिथंच मंदिरातच बसलेलो, कपाडात, मंदिराच्या कपाडात 5-10 मिनटं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आता ही बघा ही गाडी आपली तयार आहे. औंढा नागनाथला जातोय आपण आता. दुसरा ज्योतिर्लिंग आहे तो औंढा नागनाथ. 120 किलोमीटर लांब आहे. इथून 2-3 तासाचा प्रवास आहे इथून गाडीमध्ये. तर आम्ही गाडी केलेली आहे आता प्रायव्हेट. ते आपल्याला आता तिथे सोडेल. मग घेऊन पण येते त्यांचेच आहेत, कोलकीचे ज्योतिषींचे गाववालेच आणि ते.